नियमात नसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा महापौर रूपा राणी निकम यांनी शहर फेरीवाला समितीसोबत झालेल्या बैठकीवेळी दिलाय। मात्र बायोमेट्रिक कार्ड धारकांवर कारवाई केल्यास आंदोलन छेडलं जाईल असा इशारा फेरीवाली समितीच्या शिष्टमंडळाने दिलाय। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर शहर फेरीवाला समितीच्या वतीनं महापौर रूपा राणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची भेट घेण्यात आली। महापालिकेने दिलेल्या बायोमेट्रिक कार्ड धारकांवर कारवाई होणार नाही, परंतु नियमात नसलेल्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी महापौर रूपा राणी निकम यांनी दिला। नियमात नसलेल्यांबरोबरच बायोमेट्रिक कार्ड असलेल्यांवरही महापालिकेकडून कारवाई केली जाते। फेरीवाला समितीची निवडणूक होऊनही गॅजेट झालेलं नाही, त्यामुळे फेरीवाल्यांवर अन्याय करू नये अशी भूमिका फेरीवाला समितीच्या वतीनं यावेळी मांडण्यात आली। कार्ड असलेल्यांवर कारवाई केल्यास आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी या समितीनं दिला। यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंजू, अशोक भंडारे, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांच्या समस्या आणि उपाययोजनाबाबतची माहिती सांगितली। गॅजेटचा प्रश्न मंत्रालयात प्रलंबित असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, त्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, प्रतिज्ञा उत्तुरे, उपायुक्त किरण कुमार धनवाडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किशोर घाटगे उपस्थित होते।